आपण 3000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत आणि खऱ्या अर्थानं 1,60,60,00,000पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता आणि जुलै महिन्याचा 13वा हप्ता एकत्रितपणे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। बघा, आज सकाळी 7 वाजता डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज दुपारी 1 वाजल्यापासून दोन्ही हप्त्यांचे पैसे एकत्रितपणे विस्तार होण्यास सुरुवात सुद्धा होणार आहे। परंतु बहिणींना आज फक्त 2 हप्त्यांचे पैसे मिळणार नाहीत, त्यासोबत 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार आहेत। 3 मोफत गॅस सिलेंडर असतील, या सर्व महत्त्वाकांक्षी योजना साहेब आपल्या नेतृत्वाखाली आल्या। पण खऱ्या अर्थानं सर्वाधिक योजना जर कुठल्या माझ्या माता भगिनींपर्यंत पोचली असेल आणि भावली असेल आणि खऱ्या अर्थानं मोठे भाऊ म्हणून एक हृदयामध्ये स्थान त्या निमित्ताने निर्माण करणारी जर योजना कुठली ठरली असेल तर ती निश्चितपणाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना त्या निमित्ताने ठरलेली आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, आता तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे की थेट महिला बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने आदेश दिलेला आहे की आजपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। म्हणजेच एकत्रितपणे बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 12 हप्ता, जुलै महिन्याचा 13वा हप्ता आणि 3 गॅसचे 2,500 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत तर त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे, ते जिल्हे सुद्धा बघणार आहोत। सोबतच आज कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत त्या बँका सुद्धा बघणार आहोत। परंतु चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जातील। बघा लाडक्या बहिणींना जिल्ह्यानुसार याद्या सुद्धा जाहीर झालेल्या आहेत। तुमचा जिल्हा या जिल्ह्यांमध्ये असेल तर तुमच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। थेट महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमनी सर्व लाडक्या बहिणींना सूचना सुद्धा दिलेली आहे। तुम्ही सुद्धा त्याचा आधार कार्ड लिंक झालं नसेल किंवा सीडेड नसेल तरच ते चुकून राहिलेलं आहे। पण साधारणपणे साहेब आपल्या मार्गदर्शनाखाली अधिकाधिक माझ्या माता भगिनींना लाभ देण्याचा त्या निमित्ताने आपण प्रयत्न केला। तर बघा लाडक्या बहिणीनं ज्या बहिणींचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल, बँक सेडिंग स्टेटस ऍक्टिव्ह असेल अशाच बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे विस्तार होणार आहेत, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत। परंतु जर तुमचं आधार कार्ड सध्याच्या स्थितीला डिलिंक असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार नाहीत। बघा लाडक्या बहिणीनं आज प्रमुख जिल्ह्यांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। तर तुमच्या जिल्ह्याची यादी जाहीर झालेली असेल तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। परंतु आज सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार नाहीत। यासाठी काही महत्त्वपूर्ण असे नियम सुद्धा लावण्यात आलेले आहेत, ते नियम सुद्धा बघणार आहोत। परंतु ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील अशा बहिणींना पैसे येणार आहेत की नाही, म्हणजे माझी अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका ही लाभार्थ्यांचे फॉर्म पण भरते, पण या योजनेमध्ये ती सुद्धा लाभार्थी आहे आणि म्हणून तिच्याही खात्यात आपण दर महिन्याला 1500 इतका लाभ हा त्या निमित्ताने वितरित करत आहोत। तर बघा लाडक्या बहिणीनं आताच महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। परंतु ज्या लाडक्या बहिणी शिक्षिका असतील, मुख्याध्यापिका असतील, पर्यवेक्षिका असतील, राज्य सरकारच्या रेल्वे कर्मचारीमध्ये कामगार असतील, केंद्र सरकारच्या रेल्वे कर्मचारीमध्ये कामगार असतील, महानगरपालिकेमध्ये कर्मचारी असतील, म्हणजे सरकारी नोकरीमध्ये कामगार असतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये दोन्ही हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार सुद्धा
होणार नाही, परंतु ज्या लाडक्या बहिणी अंगणवाडी सेविका असतील, आशा सेविका असतील यांच्या खात्यामध्ये पैसे विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा प्रतीक्षा करत होतात की कधी पैसे येतील, कधी आमच्या खात्यामध्ये जून हप्ता येईल। तर तुमची आज खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे, कारण लाडक्या बहिणीनं आजपासून तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता आणि जुलै हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर या दोन्ही हप्त्यांचे पैसे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणत्या बँकेमध्ये, कोणत्या लाडक्या बहिणींना किती वाजता सोडण्यात येणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ज्या बहिणी नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत, कारण 6 जुलैपासून ते कालपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची सुद्धा तपासणी करण्यात आलेली आहे। तर या तपासणीच्या दरम्यान भरपूर बहिणींचे अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेले आहेत। जर तुम्हाला रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला असेल तर तुमचा अर्ज अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे, परंतु ज्यांना कोणताही मेसेज आलेला नसेल त्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, त्यांना सुद्धा पैसे विस्तार होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता हा जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होणार होता, परंतु जून महिन्याचा हप्ता सोडण्यासाठी निधी आलेला नव्हता, त्यामुळे शेवटच्या आठवड्यामध्ये जून हप्ता विस्तार सुद्धा झालेला नव्हता। त्यामुळे जून हप्ता 5 जुलैपासून ते 10 जुलैपर्यंत तुमच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार होता, परंतु लाडक्या बहिणीनं फक्त 5 जुलै रोजी तुमच्या बँकेमध्ये पैसे आलेले असतील, ते पण काहीच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले असतील, परंतु 5 जुलै नंतर कोणत्याही बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता सुद्धा विस्तार झालेला नव्हता। तर याचं मुख्य कारण म्हणजे लाडक्या बहिणीनं 5 जुलै नंतर म्हणजे 6 जुलैपासून ते कालपर्यंत सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पडताळणी सुद्धा करण्यात आलेली होते। तर या पडताळणीमध्ये ज्या ज्या बहिणींचे अर्ज पात्र ठरलेले असतील त्याच बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की जून हप्ता अजून आलेला नाही तर लगेच जुलै हप्ता कशामुळे मिळणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं प्रत्येक महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो आणि सध्याच्या स्थितीला जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुद्धा सुरू झालेला आहे। त्या अनुषंगाने जुलै हप्ता आणि ज्यांना जून हप्ता मिळालेला नव्हता अशा बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहेत, परंतु ज्या बहिणींना जून हप्ता मिळालेला असेल अशा बहिणींना फक्त जुलै हप्त्याचे 1500 रुपये सुद्धा मिळणार आहेत। बघा भरपूर ठिकाणी अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या की बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्ता 5 जुलै, 6 जुलै, 7 जुलै, 8 जुलै या 3-4 दिवसांच्या कालावधीमध्ये विस्तार सुद्धा झालेला आहे, परंतु लाडक्या बहिणीनं काल आम्ही लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती दटकरे मॅडमकडे चौकशी सुद्धा केलेली आहे। त्यांच्या ऑफिसमधील जे कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, त्यांच्या माध्यमातून माहिती सुद्धा घेतलेली आहे। बघा आदिती दटकरे मॅडमच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त 5 जुलै रोजी काहीच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडण्यात आले। सरसकट सर्व बहिणींच्या खात्यामध्ये 5 जुलै रोजी जून हप्ता सोडण्यात आलेला नव्हता, तर त्याचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे। बघा 5 जुलैपासून अर्जांची पडताळणी करण्यात आलेली होती, त्यामुळे हे पैसे सोडण्यात आले नव्हते, परंतु लाडक्या बहिणीनं पडताळणी पूर्ण झालेली आहे। पडताळणीनंतर ज्या ज्या बहिणी नियमांचं पालन करत असतील, म्हणजेच 2024 मध्ये ज्यावेळेस लाडकी बहीण योजना सुरू केलेली होती त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब होते, त्यावेळेस त्यांनी जे नियम लावलेले होते तेच नियम या 2025 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावलेले आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणीनं तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसावी, उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं, घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे, रिटायर झालेला पेन्शनधारक नसावा, 5 एकरपेक्षा जास्त जमीन नसावी, सरकारी किंवा खाजगी कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसावेत, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असावे, पांढरे रेशन कार्ड असू नये। बघा लाडक्या बहिणीनं हे महत्त्वपूर्ण असे नियम 2024 मध्ये लावलेले होते, तेच नियम 2025 मध्ये सुद्धा लावलेले आहे। ज्यांच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड असेल अशा लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, त्यांना 3 गॅसचे 2500 रुपये, 2 हप्त्यांचे 3000 रुपये सुद्धा विस्तार होणार आहे। तर आज
कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होणार आहे त्याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आलेली आहे। ती माहिती सुद्धा बघणार आहोत। त्यासोबत घरकुल योजनेचे अर्ज कधीपासून सुरू होतील, शिलाई मशीन योजना असेल, पिठाची गिरणी योजना असेल, सहजूल योजना असेल, डांका मशीन योजना असेल, त्यासोबत तुम्हाला जर कर्ज मिळवायचं असेल तर ते कर्जाचे अर्ज कधीपासून सुरू होतील ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यामुळे लाडक्या बहिणीनं अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा। अगदी एका मिनिटामध्ये सांगणार आहे की कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार होणार आहेत। तर बघा लाडक्या बहिणीनं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील अशा पद्धतीच्या बातम्या यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती म्हणजेच अशा सोशल मीडियाच्या ॲपवरती पसरत होत्या। परंतु लाडक्या बहिणीनं या सर्व अफवा होत्या, कारण तुमच्या खात्यामध्ये मागील काही दिवसांमध्ये पैसे सुद्धा आलेले नसतील। त्यावरती आज महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणींनी अफवांवरती विश्वास सुद्धा ठेवू नये। आमच्याकडून दिलेली माहिती हे संपूर्णपणे सत्य असते। त्यामुळे आपल्या चॅनलला लाडक्या बहिणीनं तुम्ही सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, कारण तुमच्यापर्यंत सत्यच माहिती पोहोचत असते। बघा आपण सुद्धा सांगू शकतो की आज या जिल्ह्यांमध्ये पैसे आले, या बहिणींना सकाळपासून पैसे आले, परंतु लाडक्या बहिणीनं आपल्या चॅनलच्या माध्यमातून अफवा पसरवले जात नाहीत। जी सत्य माहिती असते तीच तुमच्यापर्यंत पोहोचवली जात असते। बघा लाडक्या बहिणीनं आता आपण बघून घेऊयात की जून हप्ता आणि जुलै हप्ता एकत्रितपणे विस्तार होणार आहे का। बघा लाडक्या बहिणीनं आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार बहिणींना जून हप्ता मिळालेला असेल तर त्यांना फक्त जुलै हप्ता मिळेल, परंतु ज्या बहिणींना जून हप्ता आलेला नसेल त्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलै महिन्याचा हप्ता एकत्रितपणे विस्तार सुद्धा होणार आहे। तर तो हप्ता कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर विस्तार होईल, कोणत्या बँकेमध्ये सर्वात अगोदर विस्तार होईल त्याविषयी सुद्धा माहिती आलेली आहे। ते माहिती सुद्धा बघून घेऊ। बघा लाडक्या बहिणीनं HDFC बँक, ॲक्सिस बँक, इंडियन पोस्ट पेमेंट बँक, त्यासोबत बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, अशा सर्व बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत। बघा या ठिकाणी तुम्हाला बँकांची यादी दाखवलेली आहे। या बँकेमध्ये सुद्धा पैसे येणार आहेत। या ठिकाणी पाहू शकता काही खाजगी क्षेत्रामधील बँका आहेत, प्रायव्हेट बँका आहेत, या बँकेमध्ये सुद्धा पैसे विस्तार होणार आहेत। म्हणजेच यूट्यूबवरती आणि फेसबुकवरती अफवा सुद्धा पसरवल्या जात होत्या की या बँक खात्यामध्ये आतापासून पैसे येणार नाहीत, परंतु आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढ्या बँका असतील तेवढ्या सर्व बँका लाडकी बहीण योजनेचा हप्ता घेण्यासाठी चालणार आहेत। परंतु त्या बँकेला DBT ॲक्टिव्ह होत असावी, त्या बँकेला आधार कार्ड लिंक होत असावं, कारण तुमच्या आधार कार्डच्या आधारावरती तुमच्या बँकेमध्ये पैसे सुद्धा विस्तार होत असतात। बघा लाडक्या बहिणीनं तुमचा भरपूर वेळ घेतलेला आहे। आता आपण थेट मुद्द्याकडे वळूयात, म्हणजे जो आपला मेन मुद्दा आहे त्या मुद्द्याकडे सुद्धा वळून घेऊयात। परंतु तुमच्याकडे चारचाकी गाडी नसावी, तुमच्या घरामधील कोणताही सदस्य टॅक्स भरत नसवा तरच तुम्हाला पैसे सुद्धा विस्तार होतील, आणि सर्वात महत्त्वाचं आधार कार्ड बँकेशी सुद्धा लिंक असावं तरच तुम्हाला पैसे येणार आहे। बघा लाडक्या बहिणीनं आज किती वाजल्यापासून तुमच्या खात्यामध्ये जून हप्ता, जुलै हप्ता, गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होण्यास सुरुवात होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यामधील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये आतापर्यंत 11 हप्त्यांचे 16,500 रुपये विस्तार सुद्धा झालेले असेल। परंतु ज्या लाडक्या बहिणींना मागील हप्त्यांचे पैसे मिळालेले नसतील, मागील हप्त्यांचे पैसे अर्धवट आलेले असतील, त्या लाडक्या बहिणींना आज मागील हप्त्यांचे पैसे विस्तार सुद्धा होणार आहे। म्हणजेच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही लाडक्या बहिणीवरती अन्याय सुद्धा होणार नाही, कोणत्याही लाडक्या बहिणीवरती भेदभाव सुद्धा होणार नाही, सरसकट सर्व बहिणींना समान पैसे विस्तार सुद्धा होणार आहेत। बघा लाडक्या बहिणीनं महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, याच्यामध्ये रायगड जिल्हा, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग जिल्हा, सातारा जिल्हा, रायगड जिल्हा, हिंगोली जिल्हा असेल, परभणी जिल्हा असेल, बीड जिल्हा असेल, गोंदिया असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर असेल, यवतमाळ असेल, त्यानंतर लाडक्या बहिणीनं नागपूर जिल्हा असेल। म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, तर या 36 जिल्ह्यांपैकी कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये
जिल्ह्यांमध्ये आज पैसे येतील, उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे येतील ते सुद्धा आपण बघून घेऊ. तो लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 गॅसचे 2,500 रुपये सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये विस्तार सुद्धा होणार नाही. तर या गॅस कनेक्शनसाठी 2 पात्रता घालण्यात आलेल्या आहेत. ज्या ज्या बहिणी 2 पात्रतेमध्ये बसत असतील त्यांच्याच खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणीनं या गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी जे पहिले पात्रता घालण्यात आलेले आहे तर ते पहिले पात्रता म्हणजे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र सुद्धा ठरलेला असावा आणि दुसरी पात्रता म्हणजे तुमच्या घरामधील गॅस कनेक्शन घरातील महिलेच्या नावाने सुद्धा असायला पाहिजे. बघा ज्या ज्या बहिणी 2 पात्रतेमध्ये बसत असतील अशाच बहिणींना गॅस कनेक्शनचे पैसे विस्तार होणार आहे. तर आता आपण बघून घेऊयात की आज उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा लाडक्या बहिणीनं महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार कोणत्या लाडक्या बहिणींनी फोनवरती विश्वास सुद्धा ठेवू नका. सरसकट सर्व लाडक्या बहिणींच्या अर्जांची पुन्हा एकदा पडताळणी सुद्धा करण्यात आलेली आहे. तर या पडताळणीमध्ये ज्या ज्या बहिणी पात्र ठरतील त्याच बहिणींच्या जिल्ह्यांमध्ये पैसे सुद्धा विस्तार होणार आहेत. बघा बहिणींनो शेवटचा आठवडा सुरू आहे म्हणजे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये हे पैसे विस्तार सुद्धा होणार होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 31 जुलैच्या अगोदर राज्यातील 2,52,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 2 हप्त्यांचे 3,000 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे वितरण सुद्धा होऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व कामे सुद्धा करायची आहे तरच तुम्हाला पैसे मिळतील, अन्यथा तुम्हाला पैसे विस्तार सुद्धा होणार नाही.